कढईमध्ये मस्त फ्राय केलेली झटका दिलेली ही भेळ हिंदामाताच्या गल्लीमधील एक युनिक चायनीज भेळ आहे। काही लोक याला झटका भेळ म्हणून सुद्धा ओळखतात। काय तडका भेळ म्हणून सुद्धा ओळखतात। तर ही भेळ एक्सप्लोर करायचे दोन मेन रिझन्स आहेत। रिझन नंबर 1 ह्याची क्वांटिटी। याची क्वांटिटी एवढी आहे की तुम्ही जर एक भेळ खाला तर तुमचं पोट नक्की भरून जाईल। बट ऑफकोर्स याची प्राइस सुद्धा तेवढीच आहे, बट ती या प्राइस साठी वर्थ इट आहे। रिझन नंबर 2 ह्याची टेस्ट। ह्याची टेस्ट मला एवढी आवडते की मी महिन्यातून एकदा तरी ही भेळ येऊन नक्की खातो आणि म्हणूनच मी ही भेळ एक्सप्लोर करायला आलोय। तर इकडे आल्यावरती अजून दोन गोष्टी आहेत। त्यातली पहिली म्हणजे इथे आल्यावर तुम्हाला टोकन घ्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोकन घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथे वाट बघावी लागते तुमच्या नंबरची, कारण वेटिंगच तेवढी असते। या भेळबद्दल बोलायचं झालं तर ही भेळ मस्त क्रिस्पी आणि स्पायसी असते। मला तर खूप आवडते, बट माझ्या मित्रांना सुद्धा आवडली। तर इथे तुम्हाला भेळी व्यतिरिक्त तुम्हाला ड्राय मंचुरियन आणि मंचुरियन चिल्ली सुद्धा भेटते। बट अनफॉर्च्युनेटली आज मंचुरियन चिल्ली संपलेली, आम्हाला खायची होती, बट ठीक आहे आता एवढं तर चालतंच। ट्राय केला पाहिजे। तर एकंदरीत इकडची भेळ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय केली पाहिजे आणि जर तुम्ही फूड लवर असाल तर मोस्ट रिकमेंडेड ही भेळ आहे तुमच्यासाठी। आणि म्हणूनच